या भूलोकातील वैकुंठ म्हणजे पंढरपूर आहे. आणि या पंढरपूर या ठिकाणी अखंड विश्वाचा मालक पंढरीचा पांडुरंग आपल्या भक्ताची वाट पाहतोय. तिकडे बघा, कमरेवरती हात ठेवल्यात आणि युगेनयुगी आपल्या भक्ताला दर्शन देण्यासाठी भगवंत त्या ठिकाणी उभे आहेत. तर मित्रांनो, ज्यांना अखंड विश्वाची माऊली म्हटलं जातं संत ज्ञानेश्वर माऊली, आणि संत ज्ञानेश्वर माऊलींनी शेकडो वर्षापूर्वी सांगून ठेवलंय की पंढरपूरला जा आणि पांडुरंगाच्या पायाशी नतमस्तक व्हा, जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्तता होईल. आणि मित्रांनो, त्याच शब्दावरती विश्वास ठेवलाय माझ्या महाराष्ट्रातील लाखो वारकरी बांधवांनी. कारण संत ज्ञानेश्वर माऊली आषाढी वारी करत होते आणि पंढरपूरला जात होते. मित्रांनो, चातक पक्षी जसा पावसाची वाट पाहतो तसाच माझा वारकरी बांधव या आषाढी वारीची वाट पाहतो. एवढी आतुरता या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्व जाती धर्माचे लाखो वारकरी बांधव या आषाढी वारीमध्ये सहभागी होतात. मित्रांनो, संत ज्ञानेश्वर माऊलींचा हा जो पालखी सोहळा आहे तो आळंदीवरून निघतोय बघा. आणि येणाऱ्या 2026 हे जे वेळापत्रक आहे ट्रस्टीने जाहीर केले, त्याचीच माहिती आज आपण जाणणार आहोत. संत ज्ञानेश्वर माऊली पंढरपूरला ज्यावेळेला जातात ना, म्हणजेच हा पालखी सोहळा कुठे कुठे थांबतो, कुठे कुठे मुक्काम असतो, म्हणजे उभं रिंगण आणि गोल रिंगण कुठं असतं, सगळी याची माहिती आज आपण जाणणार आहोत. मित्रांनो, जगालाही प्रश्न पडतो एवढी लोक बिना आमंत्रणांची गोळा कशी होतात. मित्रांनो, विश्वास आहे माऊलींच्या शब्द. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहू. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण आषाढी वारीमध्ये आमचे भरपूर व्हिडिओ असतात. तर मित्रांनो, संत ज्ञानेश्वर माऊली 8 जुलैला दुपारी 3 वाजता माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होते बघा आळंदीवरून. मित्रांनो, वार बुधवार येतोय बघा, म्हणजेच अष्टमी. आता याच्यानंतर 9 आणि 10 जुलै माऊलींच्या पालखीचा मुक्काम हा पुण्यातच होईल बघा. आणि नंतर पुण्यातून पालखी ज्या वेळेला निघते सासवडकडे, सगळ्यात मोठा टप्पा आहे. 11 आणि 12 जुलैला माऊलींचा पालखीचा मुक्काम हा सासवडमध्ये होतो बघा. याच्यानंतर 13 जुलैला पालखी सकाळी सासवडवरून निघते, जेजुरीला पोचते बघा. आणि जेजुरीला त्या ठिकाणी भंडारा उधळून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं स्वागत केलं जातं. माऊली खंडेरायाच्या पायाशी नतमस्तक होतात बघा. आणि मित्रांनो, 13 जुलैचा जो मुक्काम आहे जेजुरीमध्ये असतो. नंतर सकाळी हा पालखी सोहळा माऊलींचा म्हणजे 14 जुलै रोजी वाल्याकडे निघतो बघा. आणि 14 जुलैला दिवसभर माझे वारकरी बांधव त्या ठिकाणी वाल्मिक ऋषींच्या पायाशी नतमस्तक होतात सगळे वारकरी बांधव. आणि हा जो मुक्काम आहे 14 जुलैचा वाल्यामध्येच असतो माऊलींचा. याच्यानंतर 15 जुलैला माऊलींचा पालखी सोहळा निरेच्या दिशेने निघतो बघा. आणि निरेला गेल्यानंतर 15 तारखेला दत्त घाटावरती अखंड विश्वाची आपली माऊली निरा नदीमध्ये स्नान करते हो. आणि याच्यानंतर पालखी सोहळा लोणंदच्या दिशेने निघतो बघा. म्हणजेच 15 जुलैला पालखी मित्रांनो लोणंदमध्ये मुक्कामाला जाते बघा. आणि याच्यानंतर 16 जुलैला लोणंदवरून दुपारी पालखी चांदोबाचा लिंब या ठिकाणी येते बघा. आणि या सोहळ्यातील पहिलं उभं रिंगण या ठिकाणी होतं. आणि याच्यानंतर पालखी सोहळा तरडगाव येथे मुक्कामाला पोचतो बघा. आणि नंतर 17 जुलै रोजी फलटणला मुक्काम असतो. याच्यानंतर 18 जुलै रोजी बरड या ठिकाणी मुक्काम असतो. 19 जुलै रोजी माऊलींच्या मुक्कामे तो नातेपुते या ठिकाणी असतो बघा. नंतर 20 जुलै रोजी पुरंदवडे येथे पहिलं गोल रिंगण होतं बघा. याच्यानंतर पालखी सोहळा माळशिरस या ठिकाणी मुक्काम होतो. आणि याच्यानंतर दिनांक 21 जुलै रोजी खडूसपाटा या ठिकाणी दुसरं गोल रिंगण होतं. आणि वेळापूर या ठिकाणी माऊलींचा मुक्काम त्या ठिकाणी असतो. याच्यानंतर 22 जुलै रोजी ठाकूरबुवा समाधीजवळ तिसरं गोल रिंगण होतं बघा. मित्रांनो, ठाकूरबुवा म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊलींचे फार मोठे भक्त होते. आणि आपल्या भक्ताला भेटण्यासाठी आजही माऊली त्या ठिकाणी जातात बघा समाधीजवळ. सुंदर असा त्याचा व्हिडिओ मी बनवलाय ना, आता परत बनवणार आहे. मित्रांनो, याच्यानंतर टप्पा येते बंधू भेट होऊन पालखी सोहळा बंडी सेगाव या ठिकाणी बघा मुक्काम होतो. आणि याच्यानंतर मित्रांनो 23 जुलै रोजी बाजीराव विहीर या ठिकाणी गोल आणि उभं रिंगण होतं. आणि वाखरी या ठिकाणी मुक्काम होतो. आणि याच्यानंतर बघा
दिनांक 24 जुलै रोजी म्हणजेच आषाढी दशमीला दुपारी उभं रिंगण होऊन सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरमध्ये त्या ठिकाणी येतात बघा. आणि पांडुरंगाच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी हा जनसमुदाय सगळा समुद्राच्या लाटाप्रमाणे पांडुरंगाच्या पायाशी नतमस्तक होतो. आज जाऊन बघा मित्रांनो, हा सोहळा याची देही याची डोळा पाहावा असा सोहळा आहे बघा मित्रांनो. 25 जुलैला आषाढी एकादशी हा सोहळा साजरा होतो आणि ज्याच्यासाठी केला होता अट्टहास तो पूर्ण त्या ठिकाणी वारकऱ्यांचा होतो. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपल्याला सांगतो की आपल्या गावातून, आपल्या गावाच्या आजूबाजून माऊलींचा पालखी सोहळा जात असेल, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा, संत सोपान काकाचा, म्हणजे सगळ्या संतांचा पालखी सोहळा आपल्या गावाच्या जवळून जात असेल तर आपण नक्की मदत करा. मित्रांनो, जे वारकरी बांधव आहेत पाण्याच्या बाटल्या द्या, जशी आपली ऐपत असेल तशी आपण नक्की मदत त्या ठिकाणी करा. कारण मित्रांनो, पुण्य कमवण्याची एक संधी आपल्याला या पालखी सोहळ्याच्या माध्यमातून, म्हणजे वारकरी बांधवाला तुम्ही जी मदत देणार आहे, तुम्हाला नाही पंढरपूरला जायला जमलं तरी तुमचा हा प्रसाद पांडुरंगाला दिल्यासारखं आहे बघा. फक्त विश्वासानं त्या ठिकाणी आपण काहीतरी दान करा आणि आपल्या ह्या वारकरी बांधवांना नक्की त्या ठिकाणी बघा मदत करा. विचार करा, शेकडो किलोमीटरवरचा हा प्रवास, ऊन वारं पाऊस याची कुठलीही तमा न बाळगता माझा वारकरी बांधव ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम महाराज या नामगजरात त्या ठिकाणी निघालेला असतो बघा. कुठलीही वारीमध्ये जातपात नाही बघा. स्त्री पुरुष म्हातारा कोणी असो बघा, किती श्रीमंत असो गरीब असो, फक्त एकच शब्द माऊली. प्रत्येकाला माऊलीच बघा. मग कोणालाही आमंत्रण नाही. किती लोक संघटित होतात मित्रांनो. याच्या पाठीमागचं रहस्य म्हणजे ही सगळी भक्तीची ताकद आहे बघा. मित्रांनो, ही सुंदर अशी माहिती आवडली असेल तर आम्हाला माऊली अशी कमेंट जरूर करा. फक्त माऊली, सगळ्या दुःखांचं निवारण आपल्या होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.